बारामती पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, बिनविरोध होणार का? सुप्रिया सुळे यांचं सूचक विधान. अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सुनेत्रा अजित पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरल्या. उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सक्रिय होत अनेक बैठका घेतल्या. तसेच अजित पवार यांच्याकडे असलेल्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर आता अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि आताच बारामती पोटनिवडणूक जवळपास निश्चित मानली जात आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना सूचक विधान केले. बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येते. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे. मीडियाशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केलं आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार असून याकरिता निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की अर्थात ही निवडणूक बिनविरोध होईल. दादा गेल्यानंतर ही निवडणूक आहे, पोटनिवडणूक आहे. आपण इतके सुसंस्कृत आहोत, त्यामुळे नक्कीच ही निवडणूक बिनविरोध होईल. दरम्यान पार्थ पवार यांच्या राज्यसभेवर जाण्याबाबत अंजली दमानिया यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आपल्या संघटनेत काम करत असताना त्यांनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.